हा व्हिडिओ असणार आहे ऑल अबाउट माय वीकेंड. पटकन आंघोळ केली आणि हे दोघं तसेच बसले होते. लवकर लवकर घरातली सगळी कामं आवरली आणि त्यानंतर व्हिडिओचं थोडंफार काम होतं ते सुद्धा आवरलं. आणि हो, स्नोईचे कपडे मी सेपरेट वॉश करते बाय युझिंग लव्ह लॅब्स बेबी लिक्विड डिटर्जंट विच इज सॉफ्ट ऑन मॉमीज हँड, अँटीबॅक्टेरियल आणि पीएच बॅलन्स्ड. याच्यात कोणतेच हार्मफुल केमिकल नाही आहेत अँड इट इज डर्मटॉलॉजिकली टेस्टेड. सो हे प्रोडक्ट नक्की वापरून बघा. मग मी स्नोई साठी छान ऑमलेट बनवलं आणि मी सुद्धा क्विकली माझा ब्रंच करून घेतला. मग थोड्या वेळ निवांत बसून माझा चहा एन्जॉय केला. मी आणि स्नोई ऑटो मध्ये बसलो, प्रकाशला बाय केलं आणि पुण्याच्या या सुंदर वेदर मध्ये मी पोहोचली डायरेक्टली माझ्या मैत्रिणीच्या घरी. मग थोड्या वेळाने आमची दुसरी मैत्रीण आली. ती आपल्या मुलीला घेऊन आली होती म्हणून स्नोईचा पण छान टाइमपास झाला. खायला प्यायला इतके ऑप्शन्स होते आणि स्नोई डोनट्स बघून तर एकदम हॅपी झाली होती. आणि माझ्या जेवढ्या पण मैत्रिणी आहेत त्या एवढ्या सगळ्या चांगल्या आहेत. मी त्यांना कधीही भेटली तरी पण त्या मला किंवा स्नोईला काही ना काही गिफ्ट देत असतात. मग फायनली गुड बाय झाला आणि मी आणि स्नोई घराच्या दिशेला परत निघालो. पण घरी पोहोचल्यावर कळालं की प्रकाश आणि दीपक दोघही घरी नाही आणि माझ्याकडे चावी पण नव्हती. मग थोड्या वेळाने दीपक घरी आला. त्यांनी दार उघडलं आणि मग घेतलं मी घर आवरायला, कारण की आम्हाला निघायचं होतं दादाच्या घरी. पण या टाइम पर्यंत मी एकदम एक्झॉस्टेड होती. पण मग मी एनर्जी रिगेन करून स्नोईला रेडी केलं, बॅग पॅक केलेत आणि अशा प्रकारे आमचा सॅटर्डे इथेच संपला. संडे अर्ली मॉर्निंग उठलो. एक ब्रँड शूट होता, त्यांना दिवाळी वाइब्स पाहिजे होते म्हणून घराला थोडं डेकोरेट केलं आणि शूट संपवला. आणि त्यानंतर जम्प माय जॉबचं सेशनही संपलं. आम्ही सगळ्यांनी लंच केलं आणि स्नोईची मस्ती वेगळीच चालू होती. मग चालू केलं दुसरं ब्रँड कोलॅबोरेशन जे वहिनीला आलं होतं आणि त्यानंतर वहिनीचा एक फोटोशूटही करायचा होता. हे सगळं करत करत संध्याकाळ झाली आणि त्यानंतर चहा पाणी झाल्यावर आम्ही परत रेडी झालो बाहेर जायला. सगळेजण खूप थकून गेले होते म्हणून वी डिसाइडेड टू गो आउट फॉर डिनर. छान मॅच चालू होती, सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. स्नोईनी पटापटा मेन्यू वाचला आणि धडाधडा ऑर्डर दिल्या आणि अशा प्रकारे आमचा हेक्टिक बट फन वीकेंड संपला.